जिल्हा परिषद प्रशाला मुरुम या शाळेचे शैक्षणिक सहल आज किल्ले सिंहगड या ठिकाणी आलेले आहेत। आजचा दिवस महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत देशासाठी खूप गौरवाचा दिवस आहे। 12 जानेवारी हा दिन संपूर्ण भारत देशामध्ये छत्रपतींच्या मातोश्री मा जिजाऊ यांचा जन्मदिन आहे। त्यांचा जन्मदिन आपण जिल्हा परिषद प्रशाला मुरुम तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने आपण करत आहोत। स्वराज्य जननी, स्वराज्य संस्थापक, स्वराज्य रक्षक असे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे 3 शब्द खूप महत्त्वाचे आहेत। ज्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली अशा मा जिजाऊंचा जन्मदिन आज आहे, म्हणून आपण त्यांना स्वराज्य जननी म्हणतो। जोपर्यंत या भारत देशामध्ये ज्या क्रांत्या झाल्या किंवा समाज सुधारक त्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी आहे आणि स्वराज्याची संकल्पना सुद्धा पारतंत्र्यामध्ये मोगली सत्तेमध्ये मा जिजाऊंनी मांडली आणि तेच बीज आपले पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून रुजविले आणि त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि ते स्वराज्य टिकवण्याची जबाबदारी आपले सर्वांचे धाकले मालक ज्यांना आपण म्हटलं जातं छत्रपती संभाजीराजांनी या स्वराज्याचं रक्षण केलं। म्हणून स्वराज्य जननी, स्वराज्य संस्थापक, स्वराज्य रक्षक या तिघांना प्रणाम करूया। त्याचप्रमाणे आपल्या भारत देशाचा झेंडा 7 समुद्र पार नेलेले आपल्या भारताचे महान सुपुत्र योग पुरुष स्वामी विवेकानंद यांची सुद्धा जयंती आज 12 जानेवारी दिवशी आहे। संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून हिंदू धर्माची पताका शिकागो येथील धर्म परिषदेने मांडली आणि हिंदू धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे कमी वयातल्या या योगी पुरुषानं संपूर्ण जगाला दाखवून दिलं। भारत हा देश असा आहे तो संस्कृती जपतो, हिंदू संस्कृती जपतो आणि दुसऱ्या संस्कृतीला नावं ठेवत नाही। तर त्यातील एक प्रसंग तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो। सर्व धर्मांचे धर्मगुरू आपापल्या धर्मांची महती त्या ठिकाणी शिकागो येथील धर्म परिषदेमध्ये सांगत होते। प्रत्येकानं जे परदेशी धर्मसंस्कृत्या होत्या त्यांनी प्रत्येकाने लेडीज अँड जेंटलमेन्स म्हणायचे, परंतु आपल्या भारत देशाच्या या योग पुरुषांचा ज्यावेळेस नंबर आला आणि त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये पहिलंच वाक्य म्हणलं, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ वर्ल्ड। या शब्दानं संपूर्ण जग सतत 4 ते 5 मिनिट टाळ्या वाजत होतं। हीच भारताची शिकवण स्वामी विवेकानंदांनी दिली आणि आजपर्यंत आपण तेच करतोय। कारण आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच त्या ठिकाणी शब्द गाभा धरून संविधानाची सुद्धा निर्माण केली आणि वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक याची त्या ठिकाणी संरचना केली। असा आपला हा भारत देश लाखो वर्षापासून आपला भारत देश आहे आणि छत्रपती असतील किंवा अनेक महापुरुष असतील या या जमिनीमध्ये या मातीत जन्मले त्यांचेच आपण पुढं वारस आहोत आणि या वारशाची पुढं मागील पिढीप्रमाणे पुढची पिढी आणि पुढील पिढीप्रमाणे हे पुढील पिढी आणि यांच्या पुढची पिढी हाच वारसा त्या ठिकाणी अखंड ठेवूया आणि एक घोषणा देऊया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मा जिजाऊ माते की जय, छत्रपती संभाजी राजे की जय, स्वामी विवेकानंद यांचा जय। आणि सर्वांनी या ठिकाणी शांतपणे ऐकल्याबद्दल मी सर्व